हॅलो एव्हरीवन. तर हा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे आणि आम्ही फर्स्ट ब्लॉग करण्याचं असं ठरवलं होतं की आम्ही देवदर्शनाला जाऊन करेल म्हणून. तर आज आम्ही चाललेलो आहे आमचे कुलदैवत म्हणजे तुळजापूरच्या दर्शन करून मग तसेच त्या रोडवरती पंढरपूर, अक्कलकोट आणि गाणगापूर आहे. तर असं आमची ठरलेलं आहे. तर आम्ही निघालो आहे. आम्ही पुण्यावरून निघालो आहे. तर आम्ही जाता जाता माझ्या सासरी जाणार आहे. तिथे सासू सासऱ्यांना घेऊन मग तिथून माझ्या माहेरी जाऊन माझ्या माहेरहून आईवडिलांना घेऊन मग तसेच आम्ही 7 लोक जाणार आहेत. म्हणजे माझे आईवडील, माझे सासू सासरे, माझे मिस्टर, मी आणि माझी मुलगी. आता मी इथून आमच्या सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडत आहे आणि आम्ही मग त्या चौघांना घेतलं आणि आम्ही आता तुळजापूरला चाललेलो आहे. तर तुळजापूरला गेलो आम्ही, दर्शन घेतलं. 2-3 तास गेले आमचे तिथे. खूप पाय दुखायला लागले होते म्हणून बाहेर आल्यानंतर आम्ही इथे येऊन बसलो होतो. थोडेसे फोटो वगैरे काढले आणि मग पाणी वगैरे पिलो, थोडंसं केळी वगैरे खाल्ली आणि मग इथून आम्ही आता जाणार होतो गाणगापूरला. हे बघा, मी, माझी मुलगी जानकी आणि माझे मिस्टर, मागे आई वडील माझे आणि सासू सासरे होते. तर आम्ही गाणगापूरला चाललो होतो. तर गाणगापूरला जाताना झालं असं की आमची गाडी मध्येच पंक्चर झाली. त्यात आमचे 15-20 मिनिट गेले. मग ते स्टेपनी वगैरे बसवली. आणि तर ह्या ट्रिपचं कारण असं की आमचं लग्न कोविडमध्ये झालेलं आहे 2020मध्ये. तेव्हा काही मंदिर वगैरे ओपन नव्हते आणि जाणं पण पॉसिबल नव्हतं तेव्हा आपल्या सेफ्टी रिझनसाठी. म्हणून ते जाऊ असं मग करत करत मग ते अजून राहून गेलं होतं. मग आत्ता आमची 5th ॲनिव्हर्सरी होती. मग म्हटलं चला, मुहूर्त पण आहे आणि मग सगळं गेलो आम्ही. तर आम्ही इथे गाणगापूरला बरोबर 7 वाजता पोहोचलो. तर तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की 7:30ला आरती असते आणि 8ला पालखी असते. तर मग एकदम टायमिंगला पोहोचलो होतो ना, मग आम्हाला तिथे 7:30ची आरती पण भेटली. आणि ही बघा, ही पालखी अशी ते 3 राऊंड करतात रोज, डेली 8 वाजता रात्रीचं. आणि मग तिथेच आम्ही मुक्काम केला आणि मग दुसऱ्या दिवशी इथे संगमावर गेलो आणि मग संगमावर जाऊन मग तिथे दिवे वगैरे सोडले आणि मग इथं पारायण वगैरे चाललं होतं लोकांचं. तुम्हाला इथे दिसत असेल, लोक राहतात इथे येऊन आणि 7 दिवसाचं पारायण वगैरे करतात. मग ते पारायण वगैरे तिथं दर्शन घेतलं. तिथं उंबराचं झाड होतं, त्याचं दर्शन घेतलं आणि त्याचे धागे वगैरे बांधत होते लोक. मग आम्ही पण 1-2 धागे घ्यायचे आणि आपण एक बांधायचा, मनात काही इच्छा असेल ते सांगायचे आणि एक धागा जो आपल्यापाशी ठेवायचा आणि एक तिथे बांधायचा. असं केलं आम्ही पण केलं, मी पण केलं. इथे संगमावरून मग आम्ही निघालो. तर तिथंच गाणगापूरमध्ये भस्माचा डोंगर म्हणून आहे. तिथे जाऊन तुम्ही असं, तिथं भस्माचा डोंगर आहे. भस्म तिथून घ्यायचा आपल्याला पाहिजे असेल तो आणि मग असं तिथं रचायचं असं 5 दगडांचं. आपली काही इच्छा असेल ते बोलायची, असं काहीतरी आहे तिथे. तर मी गेले नव्हते, मी गाडीतच होते कारण माझी मुलगी रडत होती ना. हे माझे मिस्टर असे रचत आहे ते. आणि मग तिथून आम्ही गेलो अक्कलकोटला. पण तिथं खूप गर्दी होती, एवढी गर्दी होती की काही शूटच केलं नाही आम्ही. तिथं दर्शन घेतलं आणि मग तिथून मध्ये जेवण केलं आणि डायरेक्ट पंढरपूरला गेलो आम्ही. हे पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या तिथलं आहे. आता सध्या खूप साफच वाटत होतं मला. काय माहिती, मी अगोदर गेले होते तेव्हाच काही आठवत नाही मला, पण आता तर साफच वाटत होतं सगळं. आणि मग इथे गेलो, इथून दर्शन घेतलं. पुंडलिकाचं काहीतरी मंदिर आहे इथे, तिथं दर्शन घेतलं. पंढरपूर आतमध्ये दर्शन घेतलं आणि तिथून पाण्यात वगैरे देवोटी वगैरे सोडली. आणि मग इथून आम्ही मग घरी जायला निघालो. घरी जाताना माझ्या आईवडिलांना त्यांच्या घरी सोडलं, जसं आम्ही येताना केलं होतं तसंच. तिथून मग आम्ही माझ्या सासरी गेलो. सासरी आम्ही राहिलो आणि मग सासरी गेलो आम्ही. मग दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला आलो. तर असा होता आमचा फर्स्ट ब्लॉग. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब.